न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या वाढदिवसानिमित्त 1500 महिलांना डाळ वाटप। प्रभाग 26 मध्ये भव्य उपक्रम। भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 26 शिवशक्तीनगर सिडको नवीन नाशिक येथे एक सामाजिक व उपयुक्त उपक्रम राबविण्यात आलाय। माजी नगरसेविका सौ अलकाताई कैलास अहिरे व भाजपा पदाधिकारी कैलास अहिरे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 1500 महिलांना डाळ वाटप करण्यात आले। या उपक्रमाला स्थानिक महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे लक्ष्मण सावजी यांचा भव्य सत्कार। त्यांचा सन्मान करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यशैलीचे व योगदानाचे विशेष कौतुक केले। कैलासने आत्ताच आपलं पहिलं भाषण केलं आणि कैलासने सांगितलं आपल्याला की सावजी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याकडे डाळ वाटपाचा कार्यक्रम आहे। कैलास भाऊ इथं आमच्या सगळ्यांचे वाढदिवस आहे। हा काही ना काही वाटप करू बाबा इथे, म्हणजे आमचा वाढ तरी सुखी होऊन जाईल। सावजी साहेबांचा वाढदिवस, सावजी साहेबांचा आमचा बऱ्याच वर्षाचा संबंध आहे। आम्ही शिवसेनेमध्ये काम करायचो, सावजी साहेब बीजेपी मध्ये काम करायचे आणि जेव्हा वाटाघाटीचा वेळ यायची पार्टीची बाजू मांडायची, बरोबर ना। सावजी साहेब पार्टीची बाजू एकदम भक्कम, बंडोबा जोशी असते, सावजी असते आणि बराच पार्टीवर प्रेम असलेला हा माणूस, पार्टीशी एकनिष्ठ, RSS मध्ये काम केलेलं आहे। लोकांना जरी सावजी एकदम भोळे भोळे वाटले पण वरतीले पोचलेले, आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम ठेवतोय। त्यांना मी शुभेच्छा देतो। आणि कैलासने सांगितलं का आत्ताच एक मासा आमच्या गळाला लागला, नुसता मासा नाही येतो, देव मासा आहे। सावजी साहेबांचा मी अग्रलेख वाचत होतो आणि काल मला एका संपादकांनी पाठवला, परंतु आता सकाळी मी तो बघितला आणि त्यामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व काय हे मला आतापर्यंत कधी माहित नव्हतं। सावजी साहेब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रातंजन गावातले ते मूळ रहिवासी आहेत, हे आज मला कळले। कार्यक्रमात प्रभाग क्रमांक 26च्या माजी नगरसेविका अलकाताई अहिरे कैलास अहिरे यांनी समाजासाठी आणि विशेषतः महिलांसाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा स्थानिक महिलांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांच्या प्रयत्नांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे। या कार्यक्रमात व्यासपीठावर भाजपचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। यामध्ये लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, सुधाकर बडगुजर, सिडको मंडळ अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले, माजी नगरसेविका प्रतिभाताई पवार, अनिल भालेराव, वामनराव दातीर, ॲडव्होकेट निलेश पाटील, नाशिक कायदा आघाडी सिडको मंडळ चिटणीस प्रशांत अहिरे, अनुसूचित मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश कांबळे, प्रकाश अमृतकर, राहुल गणोरे, व्यंकटेश मोरे, देवानंद बिरारी, प्रकाश चकोर, नवीन नाशिक मंडळ भाजपा उपाध्यक्ष मकरंद वाघ, बाळासाहेब पाटील, सुरेश मामा गांगुर्डे, उखा अण्णा चौधरी, सोनाली ठाकरे, डॉक्टर विनय मोगल, अविनाश पाटील, उत्तम उगले, मोहिनी पवार, यशवंत पवार, विद्या शेळके पाटील, भारती बागुल, अनिताताई भांबरे, हेमंत नेहती यांचा समावेश होता। संकल्पित होऊन पाहू इच्छितो की गेल्या वाढदिवसाला जे ठरवलं ते या वाढदिवसापर्यंत झालं का, आज जो संकल्प करू तो पुढच्या वाढदिवसापर्यंत पूर्ण होईल का, त्याला वाढदिवस म्हणता येईल। सिंहावलोकन झालं पाहिजे। आज प्रत्येक गोष्टीमध्ये आपण असं असतो, आमच्या अटलजी मान्यवर नेते ते वाढदिवसाबद्दल त्यांची एक कविता 4 ओळीची नेहमी असते, हर जन्मदिन पर एक नई सीढ़ी चढ़ता हूँ, हर जन्मदिन पर एक नई सीढ़ी चढ़ता हूँ, औरों से कम खुद से ज्यादा करता हूँ।
तर स्वतःच सीमालोकन, स्वतःच परीक्षण, आत्मपरीक्षण करण्यासाठी वाढदिवस असतो. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपला वाढदिवस या वर्षात केव्हा ना केव्हा तर येईल. या निमित्तानं आपल्या वाढदिवसाला असा संकल्प करा की पुढच्या वाढदिवसापर्यंत आपापल्या घरामध्ये असा बदल झाला पाहिजे. आपण सार्वजनिक ठिकाणी देवाचं नाव घ्यायला घाबरतो, आरती म्हणायला घाबरतो. सार्वजनिक आरती चालू असते ना, शेजार जोरात म्हणतो ना, आपण फक्त ओठ हलवत असतो. प्रत्येकाला जर वैयक्तिक आरती म्हणायला लावली तर कशी म्हणतील जरा अंदाज घ्या बरं. किती प्रामाणिक राहतो आपण देवाशी, कोणाशी प्रामाणिक आहे? ज्याने आम्हाला जन्माला घातलं त्या आई बाबाशी प्रामाणिक नाही, ज्याने आम्हाला संस्कार पिढ्यानपिढी त्या देवाशी प्रामाणिक नाही, आणि आमची पुढची पिढी चांगली होईल स्वप्न आम्ही पाहतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा गांभीर्यानं विचार आपण सगळ्यांनी करावा. आता जे जे दिवस तिथे आपण आता वास्तविक एक घराच्या भिंतीमध्ये एक कॅलेंडर लावलं असतं. सगळ्या मित्रमंडळींनी एका कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी देवेंद्रजींच्या वाढदिवसाचा कार्यक्रम थोडा उशीर झाला म्हणून माझ्या वाढदिवसाला त्या ठिकाणी केला. याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनपूर्वक ऋणात राहतो. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला कामाला येतील. आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आमचा पाय कुठे घसरणार नाही, ती ताकद तुमच्या आशीर्वादातून आम्हाला मिळत असते याची मला जाणीव आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. 97 साली फरकाची चोकोर युवा मोर्चाचे सरचिटणीस होते, गणेश पवार युवा मोर्चाचे अध्यक्ष होते, आणि शंकरप्पा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नंदकुमार उदामकर साहेब असतील, वसंत बाबा गोसावी, हे आम्ही सर्व मित्रांनी एकत्र येऊन डॉक्टर दौलतरावजी आहेर यांचं काम करण्याचं आम्ही काम हातात घेतलं. आणि त्यावेळी सुद्धा आमच्या अशा तमाम माझ्या माता भगिनीने आम्हाला सपोर्ट केला होता. डॉक्टर दौलतरावजी आहेर आज नाही, परंतु त्यांचं सारखं काम मला नाही वाटत कोणी आमदारांनी केलं. हे कधीच बघत नव्हतं. जर बाबांकडे जर गेलं तर सर्वसाधारण माणूस जरी गेला तरी त्याला काम देत होता, असा आमचा नेता होता. आणि त्यांच्यानंतर आम्हाला ओळी वाजवली. परंतु जरी डॉक्टर दौलतरावजी आहेर, गोपीनाथजी मुंडे साहेब आज हयातीत नाही, परंतु आमचे मार्गदर्शक, आमचे नेते लक्ष्मण सावजी साहेब या गोरगरीब कार्यकर्त्यांच्या मागे आहे. कुठल्याही कार्यक्रमाला आले तर कोणाला वंचित राहू देत नाही. याचं नाव आहे लक्ष्मण सावजी साहेब. त्यांच्या आज वाढदिवसानिमित्तानं सर्व माझ्या लाडक्या बहिणीने सांगायचे, एक टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आपल्याला. मला एकच सांगायचंय, परवा क्रमांक 26 लगत 25 आहे. नालाच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं होतं किती दूषित पाणी येत होतं, परंतु सुधाकर भाऊ बडगुजर सारखा नगरसेवक भारतीय जनता पार्टीने गळाला लावला आहे. तुम्हाला वंचित राहू देणार नाही आम्ही. आता सुधाकर भाऊ आता प्रभाग क्रमांक 26 मध्ये जे ते काही काम असतील हे तुम्हाला करायचं आहे. कारण आमच्या माता भगिनींचा तुमच्यावरती विश्वास आहे. भाऊ गळाला लावला म्हणजे याचा विषय असा आहे, विकास पुरुष आहेत ते, जे आमदार खासदार मंत्री करू शकत नाही असे सुधाकर बडगुजर साहेबांनी काम केलेलं आहे. म्हणून त्यांच्या नावाने सुद्धा आपल्याला टाळ्या वाजायचं. 2017 मध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची महायुती नसताना सुद्धा आमचे नेते सुनील भाऊ बागुल आमच्या बरोबर आले आणि नाशिक महानगरपालिकामध्ये 65 नगरसेवक निवडून आणण्याचं ताकद सुनील भाऊ बागुल मध्ये होती. ती म्हणून आम्हाला सुद्धा नाशिक महानगरपालिकामध्ये भगवा झेंडा फडकवता आलेला आहे. याच्याच कारणे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपले विश्वगुरु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे जे काही काम आहे ते काम तुमच्या लोकांजोगा तुम्हाला मानणार आहे. मी 60 वर्षे भाऊ काँग्रेसची सत्ता भोगवली, परंतु कुठलाही माझ्या माय माऊले गोरगरीब लोकांना धान्य वाटप असेल, भांडे वाटप असेल, तिकीट असेल, रेल्वेचं तिकीट असेल, बसचं तिकीट असेल, ज्येष्ठ नागरिकांना कुठले आजपर्यंत त्यांनी सवलत दिली नाही. ते काम करू शकतो भारतीय जनता पार्टीचे लाडके पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. आमचं भाग्य आहे, आम्ही त्यांचे कार्यकर्ते, आम्ही जन्माला आलो. 35, 40 वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभागातील कार्यकर्त्यांचे व महिलांचे विशेष योगदान राहिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक पवार यांनी केले. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 26 मधील
भाजप नेतृत्वाचे सामाजिक भान व लोककल्याणाची भावना अधोरेखित झाली आहे. कैलास अहिरे यांची दूरदृष्टी आणि अलकाताई अहिरे यांची समाजसेवेची निष्ठा यामुळे अशा उपक्रमांद्वारे नागरिकांना थेट लाभ मिळत आहे.